निवडणुकीनंतर राज ठाकरे झाले भाऊक. राज ठाकरे ढसाढसा रडले. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर मोठ्या घडामोडी. निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांचे अश्रू अनावर झाले. राज ठाकरे यांनी आपली खंत बोलून दाखवली. राज ठाकरे म्हणाले, माझ्याकडून कुठली चूक झाली की असं घडलं? मराठी बांधवांनी मला साथ दिली नाही. असं का मला रस्ता दाखवला? मला हे अपेक्षित नव्हतं. मला हे असं का वाटत आहे? मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 25 वर्षानंतर उद्धव ठाकरेंना धक्का बसला आणि आता सत्ता गमावली आहे. भाजपने शिंदे सेनेला सोबत घेऊन महापालिकेवर भगवा फडकावला. अशातच मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. मनसेला फक्त 6 जागा निवडून आल्या आहेत. मनसेचा स्ट्राईक रेट खूपच कमी राहिल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट करत पहिल्यांदाच वक्तव्य केले. सर्वप्रथम महाराष्ट्र आणि नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळीची निवडणूक ही सोपी नव्हती. आचट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असं म्हणत राज ठाकरे यांनी स्तुतिसुमने उधळली. महाराष्ट्र निर्माण सेनेला यावेळी अपेक्षित असं यश मिळालं नसल्याचं दुःख आहे. पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की, असं राज ठाकरे म्हणाले. यावर तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.